नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अनेक दिवसापासनं जी बेचैनी होती की EVMच्या द्वारे संपूर्ण देश हा मोदी हॅक करून घेईल काय, अनेकदा आम्हा लोकांना फार काळजी होत होती. सर्वांना पूर्ण देश काळजीत होता की याच्यातनं करायचं कसं, वाचायचं कसं. सर्वांना असं वाटत होतं की तिथे दिल्लीला मोठे आंदोलनं झाले EVMच्या विरोधात. काही ठिकाणी वामन मेश्रामसारख्या लोकांनी सांगितलं की जिथे असेल तिथे आपण EVM फोडू. या सर्व घटना सुरू असताना कायदा कसा हातात घेणार, लोक काय करणार, काय होईल याची चिंता सर्व लोकांना होती. अनेकदा रात्री पण आम्हा लोकांना काळजी वाटायची की कसाला होईल काय आता पुढे येणारे दिवस. कारण यांनी जर आपल्या EVM मशीनात जर हॅक केल्या तर करणार काय, डेमोक्रेसी कुठे जाईल आणि या देशात पुन्हा कसं राज्य येईल याच्याबद्दलचं सांगणं अवघड होतं. सर्व चीफ मिनिस्टर, 2 चीफ मिनिस्टर आतमध्ये टाकले, लोकांना दहशतवाद सुरू केला. इकडे लोकांच्या विरोधामध्ये ED CBI लावून त्या लोकांना विरोधी पक्षात बसावलं, म्हणजे इलेक्शनमध्ये उभवलं, काही लोकांना डावललं. अशी ही अंधाधुंदीची परिस्थिती सुरू असताना माणूस अत्यंत बेचैन होता की काय होईल. परंतु काल एक थोडासा सुखदसा एक अनुभव आला. तो म्हणजे जस्टिस भूषण गवई यांनी काही प्रश्न इलेक्शन कमिशनला ताबडतोब नोटीस इश्यू केली की तुम्ही ज्यावेळेस आम्हाला कोणाला व्होट केलं हे दिसणारा तो ट्रान्सपरंट पेपर ट्रान्सपरन्सी का त्याच्यातनं संपवली, तो पिरियड का वाढवू शकलात नाही, आणि रँडम जे सॅम्पलिंग होतं ते रँडम सॅम्पलिंग करण्याची काय गरज आहे, रँडम सॅम्पलिंगच का, सर्व ठिकाणी का नको. आणि इलेक्शन कमिशन म्हणत होतं की आम्हाला त्याच्यामध्ये वेळ लागेल. तर याच्यातनं त्यांना विचारलं की कसा वेळ लागेल, तुम्ही एवढा वेळ त्याच्यात खर्च करता. याच्यावरनं इलेक्शन कमिशनला एक नोटीस झाली सुप्रीम कोर्टाची. मला वाटते अनेक वर्षाच्या नंतर जेव्हा कुठेतरी आपला एखादा माणूस बसला किंवा एखादा खरा आंबेडकराईट जर तो बसला तर तो या देशाचं कसं चित्र बदलवू शकते अशी ही आलेली आहे एक सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला देऊ. आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. आज आम्हाला असं वाटते की आज कमीत कमी सुरुवात झालेली आहे. इलेक्शन कमिशनला आता नोटीस कसं देते आणि भूषण गवई त्यांच्यासमोर काय हमला करतात याच्यावरती सर्वांचं लक्ष राहील. निश्चितच आज आमचा थोडासा आम्हाला दिलासा झाल्यासारखं वाटतं आहे की इलेक्शन कमिशनमध्ये जर त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही इलेक्शनच्या ह्याच्यातनं जे पॅड निघतील, जे इलेक्शनची स्लिप निघेल ती याच्या होटरला द्या, शिक्का मारायला डब्यात टाका, त्याचं काउंटिंग करा. अशा पद्धतीचं जर ते झालं तर यावेळेस मग मोदी सरकारला 100ही व्होट मिळतील की नाही, 100ही त्यांचे MP होणार की नाही, अशा पद्धतीची कल्पना येते. त्याच्यामुळं निश्चितच काहीतरी चांगलं व्हावं याच्यासाठी सर्व लोकांनी आपण प्रार्थना करूया आणि हे बघूया. हा सुंदरसा व्हिडिओ, 1-2 व्हिडिओ बघू. नॉलेज इज ए पावर. पूरा युग बदल चुका है. कुछ समझे दया. नॉलेज और इंफॉर्मेशन के आधार पर दुनिया का नेतृत्व होने वाला है. हम 21वीं सदी, ये ज्ञान की सदी है, ये ज्ञान का युग है. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है तू? बताता हूँ, पहले ये देखो. आपसे जानना चाहूँ कि MLA की फुल फॉर्म क्या, वो बताइए सर. MLA की फुल फॉर्म तो वही होता है ना, लेबरेज जो मंथ वो है ना. ये तो लेटेस्ट न्यूज है. और अभी तो रुको. MLA का फुल फॉर्म क्या होता है? MLA का फुल फॉर्म लेजिस्लेशन, विधानसभा वाला जो चित्र है ना उसको वही है और क्या है. अरे बड़े खतरनाक लोग हैं. MLA की फुल फॉर्म क्या है सर? मैं समझता हूँ कि फुल फॉर्म ये है कि कई तो होते हैं साक्षर और कई होते हैं शिक्षित. इलेक्टोरल बॉन्ड से कहीं ज्यादा बड़ा झटका क्या सुप्रीम कोर्ट ने सरकार को दे दिया है. इलेक्टोरल बॉन्ड के जरिए तो यह पता चल रहा था कि किस कॉरपोरेट ने कितनी पॉलिटिकल फंडिंग किस पॉलिटिकल पार्टी को की, और अगर सबसे ज्यादा बीजेपी को किसी ने फंडिंग के तौर पर मदद की तो उसे कितना लाभ उसकी एवज में अलग अलग प्रोजेक्ट्स के जरिए मिला. हालांकि वो सच भी जब निकल कर आया तो इस देश के लिए चौंकाने वाला था कि कहीं वह एक तरीके से एक्सटॉर्शन तो नहीं हो रहा था. लेकिन उस पूरे सवाल के बीच में जनता की भागीदारी कहीं नजर नहीं आ रही थी. यानी वोटर की भागीदारी चुनाव के वक्त इलेक्टोरल बॉन्ड के जरिए समझ में नहीं आती है. लेकिन सवाल यह है कि अगर इस देश के वोटर
ईवीएम मशीन में बटन दबाता है तो जिस पर्ची को निकलना चाहिए वो पर्ची निकल रही है या नहीं निकल रही है, या उसकी मेमोरी वहां पर डिस्टर्ब कर दी गई है। दूसरा सवाल था कि क्या वाकई मशीन के शीशे को बदला जा सकता है, जिसको एक वक्त में सफेद और ट्रांसपेरेंट जो दीवार मशीन की रहती थी, जिसके भीतर झांक कर दिखाई देता था कि वहां पर कोई पर्ची बटन दबाने पर निकल रही है, तो क्यों नहीं उसे दोबारा ट्रांसपेरेंट कर दिया जाए। और तीसरा सवाल है कि इतनी बड़ी ताकत अगर इस देश में इलेक्शन कमीशन के पास आर्थिक तौर पर है और उसकी अपनी पूरी टीम के तौर पर है, तो ये क्यों नहीं सक्षम है इन बातों को करने को लेकर। तो सुप्रीम कोर्ट ने बकायदा चुनाव आयोग को एक नोटिस भेजा है। उस नोटिस के भीतर जिन बातों का जिक्र है उसमें यह भी जिक्र है कि 5,000 करोड़ के आपने 24 लाख मशीन्स को लिया है, ईवीएम मशीन को। 24 लाख ईवीएम मशीन में से सिर्फ 20,000 मशीन ही है जिसमें आप काउंटिंग कर सकते हैं, जिसका जिक्र वीवीपैट के जरिए हो रहा है। तो 24 लाख में से सिर्फ 20,000 ही क्यों, और उसको भी आप रैंडमली निकालने का जिक्र करते हैं। तो जिस नोटिस को थमाया गया उसमें 4 बातों का खुले तौर पर जिक्र किया गया है। जो फैसला आया है उसमें पहला पॉइंट यह है कि दैट द रिस्पोंडेंट ECI मैंडेटरी क्रॉस वेरीफाई द काउंट इन ईवीएम विद वोट्स that have been verified recorded as cast by the voter through the VVPAT by counting all VVPAT paper slip। जितनी भी मशीन रहेगी सभी में वीवीपैट पेपर स्लिप की व्यवस्था होनी चाहिए और वह रिकॉर्ड में आना चाहिए और उसकी जानकारी वोटर को होनी चाहिए। दूसरी एक गाइडलाइन है जिसको 14.7H गाइडलाइन है, जो कि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन और वीवीपैट को लेकर जो 2023 में की गई थी, उसको लेकर इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ने उसको कैश किया था और यह अलाउ किया था कि कुछ ही जगह पर वीवीपैट स्लिप निकलेगी, तमाम जगहों पर नहीं निकलेगी क्योंकि इससे डिले होता है। तो इसमें सफाई मांगी गई है इलेक्शन कमीशन से। इसके क्या मतलब निकाले जाएं? आपको वक्त की इतनी चिंता क्यों है? इस देश के भीतर में जब पूरा देश चुनाव में संलग्न होगा, जुड़ जाएगा, उस वक्त आप वक्त निकाल रहे हैं और उस नियम कायदे को आपने कैश कर दिया और खत्म कर दिया अगस्त 2023 को। तीसरा सवाल है कि जो इलेक्शन कमीशन फिजिकली ड्रॉप करने की व्यवस्था, वीवीपैट जो स्लिप निकलेगा उसको वो अपने हाथ में वोटर ले और उसको वहां पर बैलेट बॉक्स में डाल दे। यानी आप बैलेट पेपर से चुनाव चाहे ना कराइए, लेकिन ईवीएम के जरिए ही जो छोटी छोटी पर्ची निकलती है उसको अपने हाथ में ले वोटर और उसको देखे और उसको मोड़ में करके डाल दे डब्बे में, और उस डब्बे की व्यवस्था हर पोलिंग बूथ में इलेक्शन कमीशन को करनी चाहिए। और चौथी स्थिति यह है कि जो वीवीपैट की मशीन है उसमें जो शीशा लगा रहता था जिसमें बटन दबाने के बाद लाइट जलती थी, उस लाइट की ड्यूरेशन उतनी ज्यादा नहीं होती थी जिसमें कोई देख भी पाए। दूसरा है कि उस शीशे के आर पार देखना मुश्किल हो गया जब से चुनाव आयोग ने उस पर काले रंग का शीशा लगा दिया। तो उसको बदलने का जिक्र किया गया है इस नोटिस के जरिए। यह बताने की कोशिश की गई है कि ऐसी स्थिति में वोटर ही अगर नहीं देख पा रहा है कि उसने किसे वोट दिया तो फिर मुश्किल हो जाएगी। तो क्या इस नोटिस का जवाब अब तुरंत इलेक्शन कमीशन देगा या उसको लंबे वक्त तक टालेगा, या फिर वो इंतजार करेगा कि कुछ ज्यादा वक्त अगर बीत जाता है तो इसके बाद 4 जून को काउंटिंग होनी है। आज की तारीख में समझे तो 2 महीने का खुला वक्त है। और इसकी टेक्निकल एस्पेक्ट ये है, जिस पिटीशन को डाला गया जिनके जरिए, वह अरुण कुमार अग्रवाल हैं। इससे पहले एडीआर ने भी एक पिटीशन डाली हुई है। एडीआर की पिटीशन पर सुनवाई 3 तारीख को होनी है, यानी एक दिन के बाद 3 तारीख को होनी। उनका कहना था कि ईवीएम और वीवीपैट उसमें जो पर्ची जाती है उसका मिलान होना चाहिए, लेकिन इसके जरिए जिन बातों को अब जस्टिस गवई ने उठाया है वह बहुत साफ तौर पर इसकी जानकारी दे रहे हैं कि अब जस्टिस गवई और जस्टिस संदीप मेहता के पास यह पूरा का पूरा मामला गया। एडीआर वाला मामला जस्टिस संजीव खन्ना के पास गया। अब सवाल यह है कि 3 तारीख को दोनों को क्लब करके सुना जाएगा या नहीं सुना जाएगा, या फिर इसके बाद किसी तीसरी बेंच के पास तो यह नहीं चला जाएगा, और इलेक्शन कमीशन कितने दिनों में जवाब देता है यह भी एक महत्वपूर्ण चीज है। लेकिन इसके अलावे इस देश के भीतर में ना सिर्फ जनता के भीतर बल्कि जो भी ईवीएम को लेकर इस देश में काम कर रहे हैं उसमें सुप्रीम कोर्ट के वकील भी हैं,
और सुप्रीम कोर्ट के वकीलों में से ही कुछ वकीलों ने यह पिटीशन फाइल की थी, जिसको लेकर जस्टिस गवई ने इस नोटिस को भेजा है इलेक्शन कमीशन को। 3 सवाल सबसे बड़े हैं। इस दौर में विपक्ष के तौर पर गठबंधन जो इंडिया का बना है और उसमें कांग्रेस जो अगुवाई करती नजर आ रही है, उसके नेता राहुल गांधी ने खुल्लम खुल्ला जब इस बात का जिक्र रामलीला मैदान से कर दिया कि पूरा का पूरा इलेक्शन फिक्स किया जा रहा है, जैसे मैच फिक्स किया जाता है, तो उसके बाद यह सवाल और बड़ा हो गया कि इलेक्शन का मतलब क्या होगा। और संयोग से आज ही इलेक्शन कमीशन के दरवाजे पर बीजेपी यह कहने गई कि राहुल गांधी ने जो मैच फिक्सिंग का जिक्र चुनाव को लेकर किया है, इसके खिलाफ वह इलेक्शन कमीशन राहुल गांधी को तुरंत नोटिस भेजे या उनके खिलाफ कार्रवाई करे। और दूसरी तरफ इलेक्शन कमीशन ने ही चुनाव आयोग को नोटिस देकर पूछा है कि आप ये जानकारी दीजिए, इन 4 मुद्दों को लेकर आपका क्या कहना है। पहला बड़ा सवाल है, चुनाव के बीच में इस देश के भीतर ईवीएम को लेकर जो सवाल बड़े हो गए हैं, उसका जवाब अब आएगा या नहीं आएगा, या 2 महीने का वक्त दिखाया जाएगा। इसमें और महत्वपूर्ण यह है कि इसमें किसी तरीके से इस देश में और जरूरत नहीं है कर्मचारियों को ईवीएम की, क्योंकि जो 24 लाख ईवीएम है और देश भर के भीतर जब उनको काउंटिंग के लिए लाया जाता है तो वहां पर मौजूदगी अधिकारियों की होती है। उसमें और ज्यादा अधिकारियों की मौजूदगी की जरूरत नहीं है, क्योंकि जो रैंडमली चुना जाता है ईवीएम जो वीवीपैट से जुड़ा हुआ होता है, उसमें भी उतने ही कर्मचारी बैठते हैं जितने सामान्य तौर पर जहां वीवीपैट या पर्ची की गणना ना हो रही हो और सिर्फ ईवीएम मशीन के बटन दबाकर आंकड़ों को देखा जा रहा हो। तो इसका मतलब है कर्मचारियों की तादाद ज्यादा नहीं चाहिए। पहला राउंड यह है। दूसरा राउंड, जब आपने 5,000 करोड़ रुपए के जरिए उन मशीनों को खरीदा है जिसमें ईवीएम की के साथ वीवीपैट की व्यवस्था हो सकती है, तो इसमें दिक्कत क्या है? और जो वक्त का समय का जिक्र हो रहा है कि यह ज्यादा वक्त लेगा, तो फिर ऐसे में वक्त का मतलब क्या है? अगर इलेक्शन भी एक लंबे प्रोसेस में 7 फेज में इलेक्शन हो रहा है, तो फिर जब वोटिंग गिनती का समय आए तभी वक्त नहीं है और बाकी वक्त में वक्त ही। और स्थिति तो यह है कि इस देश के भीतर पहली बार कई राज्य ऐसे हैं जहां पर 7 फेज में इलेक्शन हो रहा है। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही एक छोटीशी क्लिप दाखवत असतो। अत्यंत भावनिक अशी ती क्लिप आहे। सर्वांना माहिती असते की सिद्धार्थ गौतम त्यांचे गुरु जे असतात, जे त्यांच्या ह्याच्यात त्यांना शिकवतात, त्यावेळेस त्यांना ज्यावेळेस संपूर्ण दरबारात विचारण्यात येते की तुम्ही यांना जी शिक्षा द्यायला पाहिजे होती सिद्धार्थाला ती दिली नाही, आणि त्याच्याखाली मग ते मागच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे, आणि ते तिथे सांगतात की मला आता आज्ञा द्या, मी निघतोय तिथनं। ही गोष्ट जेव्हा सिद्धार्थाच्या जवळ जाते, सिद्धार्थ पळत पळत येतात तिथे आणि गुरुला सांगतात की करू नका, तुम्ही जाऊ नका। त्यांनी त्यावेळेस सांगतात की मी वानप्रस्थाची अजून तुम्ही मला शिक्षा दिलेली नाही आणि अनेक तुम्हापासून शिकायचं आहे। आणि त्यावेळेचा जो संवाद होतो अत्यंत मार्मिक आहे एका गुरु शिष्यामध्ये, आणि जो गुरु त्यांना माहिती असते की सिद्धार्थाची लेवल काय आहे, आणि जो त्याच्यावरती जे संभाषण होते त्यांचं दोघांचं, मला असं वाटते प्रत्येकाने 2-2, 3-3दा तरी तो व्हिडिओ बघायला पाहिजे। छोटीशी क्लिप आहे, एक 7 मिनिटाची, परंतु अत्यंत मार्मिक आहे शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं, आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हा कसा बदल होत असतो आणि त्याच्यावरची दिलेले सर्व उदाहरणं बघूया बुद्धा या सिरियलमधनं छोटीशी क्लिप। क्या ये सत्य है गुरुदेव कि आप हमें छोड़कर जा रहे हैं, वानप्रस्थ हो रहे हैं? वानप्रस्थ तो मैं 8 वर्ष पहले ही होना चाहता था सिद्धार्थ, और तुम्हारे कारण रुक गया। तो आज भी रुक जाइए ना गुरुदेव, आपके बिना ये सिद्धार्थ अधूरा है। अगर आप मुझे इस तरह छोड़कर चले। अरे सिद्धार्थ, तुम जानते हो ना उस पेड़ पर एक चिड़िया ने अपना घोंसला बनाया है। जी, वही जो रोज अपने बच्चों को अपनी चोंच से खाना लाकर खिलाती है। जी गुरुदेव। आज उस चिड़िया ने अपने उन बच्चों को घोंसले से धक्का दे दिया है। क्यों? प्रश्न तो मैंने भी अपने आप से किया था, क्यों?
तभी मुझे प्रकृति के भेद का पता चला। धरती पर गिरने से पहले उस चिड़िया के उन बच्चों ने अपने पंख फड़फड़ाए और देखते ही देखते वो उड़ने लगे। परंतु गुरुदेव, मुझे पंख फैलाने नहीं आते। मुझे जाना होगा सिद्धार्थ, मेरा कर्तव्य पूरा हुआ। मैंने अपना संपूर्ण ज्ञान तुम्हें दे दिया है। अब संन्यास आश्रम का समय आ गया है और संन्यास आश्रम का मार्ग वानप्रस्थान से ही है। शास्त्रों में 4 आश्रम का ज्ञान दिया है और हर एक आश्रम का अपना एक महत्व है। परंतु गुरुदेव, मेरी शिक्षा तो अभी अधूरी है। आपने मुझे वानप्रस्थ और संन्यास आश्रम का ज्ञान तो दिया ही नहीं। आचार्य कौंडिन्य, मेरा आपसे मतभेद है। आपने सिद्धार्थ को अहिंसा, ध्यान और मृत्यु का ज्ञान दिया, वो उचित न था। कुछ बातें समझाई नहीं जाती सिद्धार्थ, समय के साथ साथ समझ में आती है। राग, द्वेष, मोह, माया, वासनाओं के बंधनों में बंधोगे तभी उसे छोड़ने का ज्ञान होगा। जिसका अनुभव नहीं, उसकी बातें भी निरर्थक हैं। जैसे फल को पेड़ से तभी उतारा जाता है जब वो पूरी तरह पक जाए, वैसे ही वानप्रस्थ और संन्यास आश्रम का ज्ञान तुम्हें गृहस्थ आश्रम के पश्चात ही होगा। परंतु गृहस्थ आश्रम के पूर्ण होने के पश्चात मैं आपको कहां ढूंढूंगा? उस समय तुम्हें मुझे ढूंढने की आवश्यकता नहीं होगी सिद्धार्थ। तुम स्वयं ज्ञानी हो जाओगे। कदाचित मैं ही तुम्हें ढूंढते हुए आ जाऊं। ये लो, इसमें मेरा सारा ज्ञान संजोए रखा है मैंने। उचित समय आने पर इसका चिंतन करना। तुम्हारे कुछ प्रश्नों के उत्तर तुम्हें अवश्य मिल जाएंगे। गुरुदेव, रुक जाइए गुरुदेव, आपके बिना मैं अकेला रह जाऊंगा। गुरुदेव, रुक जाइए आचार्य। क्या तुम्हें ऋग्वेद की ऋचा स्मरण है? जी। तो आंखें बंद करो और बोलो। तत् त्वम् असि, सह अहम् अस्मि, अहम ब्रह्मास्मि। गुरुदेव! जीवन किसी एक स्थान पर रुकता नहीं, जैसे नदी का पानी बहता रहता है। यदि वो एक स्थान पर रुक जाए तो दूषित हो जाता है। अपने मन को शांत करो। ध्यान में बैठकर अपने विचारों पर, अपनी भावनाओं पर संयम पाने का प्रयत्न करें। शांत मन मनुष्य के प्रत्येक समस्या का चिकित्सक होता है। तुम्हें अपने आप मुक्ति मिलेगी। नेहमीप्रमाणे आज आपण बहुजन सौरभच्या पेपरचा आढावा घेऊया। बहुजन सौरभमध्ये आजची टायटल आहे, देशाच्या 4 प्रमुख मुख्य निवडणूक आयोगांना ईडी सीबीआयच्या कारवाईवर कडक ताशेरे। त्यांनी सांगितलं की या सर्वच्या सर्व संपूर्ण देश हा इलेक्शन कमिशनरच्या हातात आहे आणि हे ईडी आणि सीबीआय त्याच्यावरती ते डान्स करत आहेत, मोठमोठ्याला धाडी घालत आहेत, चीफ मिनिस्टरला आतमध्ये टाकत आहेत आणि हे लोक फक्त बघ्याची भूमिका करत आहेत। म्हणजे याचा अर्थ काय समजावा अशा पद्धतीची ती भूमिका आहे। आणि निर्वाचन आयोग मात्र गप्प असल्याचं
याच्या शेजारची एक न्यूज आहे, CBIने आपल्या भूमिकेवर ठाम राहावे सरन्यायाधीश. त्यांनी सांगितलं की एवढे सर्व रोजचे आमच्या याच्यात हे होत असतात या देशामध्ये करप्शन, याच्यावरती CBIने मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहावं, कोणाच्या दडपणामध्ये काम करू नये. ते इनडायरेक्टली सरकारच्या जे दडपणात जे काम सुरू आहे त्याच्यावरती थांबण्यासाठी त्यांनी हे आवाहन केलेलं आहे. अरविंद केजरीवाल यांना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की क्रिमिनल लॉमध्ये ते ईडीच्या कोठडीत होते आणि ईडीच्या कोठडीतनं जोपर्यंत तुम्ही बाहेर जात नाही तोपर्यंत तुमचं काही होत नाही. त्याच्यामुळं त्यांनी 15 दिवसाची मॅजिस्ट्रेट कस्टडी घेतलेली आहे. आता ते ताबडतोब कुठे ना कुठे याच्यातनं ते हे पुन्हा अपील फाईल करतील आणि समज आपली त्यांना जामीन कसा मिळावा याच्यासाठी ते प्रयत्न करतील. कारण ती पहिली स्टेप्स असते की ईडीच्या याच्यात म्हणजे जसं पोलीस कस्टडीमध्ये आपण ठेवतो तशाच पद्धतीची ती सिस्टीम असते आणि एकदा मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये गेली की मग वाटल्यास त्याच्यामध्ये अप्लिकेशन फाईल करून ते करत असतात. त्या दृष्टिकोनातून आजची ती बातमी होती. आरोग्य विभागात 6,500 कोटीचा रुग्णवाहिकेचा घोटाळा. रुग्णवाहिका म्हणजे ॲम्ब्युलन्स, याच्यामध्ये 6,500 कोटी. बापरे, म्हणजे असं वाटतं की एवढा मोठा बजेट. आणि हा गौप्यस्फोट जो केला तो रोहित पवार आमदार, अत्यंत सेन्सिटिव्ह, अत्यंत मार्मिक आणि एवढाले घोटाळे फक्त ॲम्ब्युलन्समध्ये. जे 8-10 लाखाची ॲम्ब्युलन्स आहे, 15 लाखाची एक ॲम्ब्युलन्स असेल, त्याच्यामध्ये जर 6,000 कोटीचा जर होत असेल म्हणजे याचा अर्थ की त्यांनी कुठेच ॲम्ब्युलन्सच पाठवल्या नाही की काय पाठवल्या, आता काही सांगणं अवघड आहे. त्याच्यातनं ही बातमी तुम्हा सर्व लोकांना याच्यामध्ये PDF मध्येही आहे आणि आमचा पेपर जे वाचत असतील त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच वाचायला मिळेल. आज बघूया त्याच्याच खाली प्रचारासाठी गेलेल्या अशोक चव्हाणांची गाडी अडवली. तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की अशोक चव्हाणांनी BJP जॉईन केलेली आहे. काँग्रेसमध्ये त्यांचे वडील चीफ मिनिस्टर होते, ते सेंट्रल कॅबिनेटमध्ये मिनिस्टर होते, परंतु कुठल्या ना कुठल्या एका केसमध्ये त्यांना अडकवून CBIने ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हे केले आणि त्यांना शेवटी बाध्य केलं की तू BJPमध्ये जॉईन हो आणि ते खासदार होऊन आता गेलेत. आज त्याच्याच खाली सत्ताधाऱ्यानं सळो की पळो करून सोडण्याशिवाय राहणार नाही. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते काँग्रेसचे, त्यांनी सांगितलं की यावेळेस सत्ताधाऱ्यांनो तुम्ही लक्षात ठेवा, यावेळेस आम्ही तुम्हाला पळो की सळो केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही, अशा पद्धतीची ती बातमी आहे. भारतात एप्रिल-मे महिन्यात येणार उष्णतेची लाट. आता एप्रिल आणि हा महिना आता जो सुरुवात झालेला आहे आणि मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेची लाट असण्याची बातमी आज हवामान खात्याने दर्शविलेली आहे, फोरकास्ट केलेली आहे. आज बघूया 4-5-4 वरती प्रामुख्यानं प्रमोद कोल्हारकर व सदानंद देवगडे यांच्या प्रयत्नाने 5ही कामगारांना मिळाला न्याय. चंद्रपूरची बातमी आहे. अनेक ठिकाणी काही लोकांना पुढाकार घ्यावा लागतो आणि अशा वेळेस सर्व लोकांना जिथे जिथे कुठे अन्याय होत असेल आणि कामगारांवरती अन्याय होत असेल तर त्यांनी निश्चितच बहुजन स्वरूपला सांगावं, त्यांना लिहावं. आम्ही निश्चितच त्याच्याहीवरती काही ना काही सोल्युशन देऊ आणि सातत्यानं तुम्हा लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करू. शोषण, दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. विनायक साळवे ही नागपूरची बातमी आहे. याच्यावरती त्यांनी सांगितलं की जे लोक शोषण करत असतील, दिशाभूल करत असतील आणि अंधश्रद्धा पसरवत असतील त्याच्याविरुद्ध आपण सर्वांनी उठलं पाहिजे. सर्व एकजूट होऊन त्याच्यावरती हमला केला पाहिजे. निरीक्षक विपुल बन्सल यांची विविध निवडणूक कक्षाला भेट. नागपूर सुधार प्रन्यास कर्मचारी वेलफेअर असोसिएशन निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय. सुधार प्रन्यास याच्यामध्ये अनेक दिवसापासून तिथे वेगवेगळ्या एक चांगली संस्था आज उदयास आलेली आहे. हरीश देशमुख लिखित अंधश्रद्धा, वास्तव्य आणि जीवनमूल्ये या पुस्तकाचं प्रकाशन नागपूर इथे झालं आहे. वीज बिलांची थकबाकी भरून सहकार्य करा, महावितरणाचे आवाहन. MSEBनी महावितरणाने सांगितलं की तुम्ही लोकही आम्हाला मदत करा. जर एखाद्याकडे चुकीचं बिल आलं असेल तर काय आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यातनं कमी करू, परंतु तुम्ही बिनामतलब किंवा काही कारण नसताना थकबाकी ठेवू नका. एक त्याच्या शेजारी आज आमचे जवळचे मित्र एक फार सिनियर होते, मामा येवले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे ते ज्येष्ठ सदस्य होते. त्यांचा काल देहांत झाला आणि त्यांना काल दीक्षाभूमी येथे आदरांजली देण्यात आली.
तुम्हाला सांगण्यात मला आवडेल की कोरियामध्ये मी रासू गवई, सदानंद फुलझेले, त्यांच्या मिसेस, गवईंच्या मिसेस गवई आणि त्यावेळेस आमच्यासोबत वाको गाणार होते आणि येवले होते. आणि येवलेंचा त्यावेळेस माझी 8-10 दिवस आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. मी पर्सनली राहिलो आणि गवईंच्यासोबत मी एक रॅपोर्टर म्हणून होतो, ते व्हाईस प्रेसिडेंट होते. त्यावेळेस मी वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट जागतिक बौद्ध परिषदेच्या ह्याच्यात आम्ही गेलो होतो. तुम्हाला माहिती आहे की जगातली सर्वात मोठी जर कुठली हे असेल एक संस्था असेल तर ती WFB वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट, आणि ती सर्वात इव्हन बाबासाहेबही त्या संस्थेमध्ये रेग्युलरली जायचे. तर त्याच्यामध्ये येवले साहेब आमच्यासोबत होते, इथे गेले. त्यांच्या अनेक आठवणी आमच्यासोबत आहेत. बहुजन सौरभकडनं आम्ही त्यांना आदरांजली. आज त्याच्याच खाली बघूया आपण जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूरद्वारे सत्कार. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की एक मोठी संस्था आहे. त्याच्यामध्ये आमचे मित्र आणि लेखक जांभुळे यांनी एक जागर म्हणून एक संविधान जागर म्हणून एक नाटक चालवलेलं आहे. मागच्या आठवड्यात त्यांचे काहीतरी 99 प्रयोग झाले होते. मला वाटते आता 100च्या वर झाले असतील. निश्चितच त्यांचं जे कार्य आहे ते फार मोलाचं आहे. लोकांना संविधानाच्या बद्दलची जागर करणं, त्यांना जागृत करणं हे मोठं काम आहे. कॉलेजेस शाळामध्ये जे शिकवलं जात नाही त्याच्यावरती अशा पद्धतीचं शिक्षण, अशा पद्धतीच्या नाटकाच्या रूपात लोकांचं प्रबोधन करणं हे जांभुळे सरांना अत्यंत चांगलं जमलं आहे. त्याच्यामुळे अनेक रिटायर्ड झालेले आमचे महिला आहेत त्या त्याच्यामध्ये सामील झालेल्या आहेत. सातत्यानं ते विदर्भाच्या दौऱ्यावर असतात आणि अशाच पद्धतीचे उपक्रम भारतभर असो अशी आमची सदिच्छा आहे. बहुजन सौरभ आम्ही त्यांना धन्यवाद देतो आहे. बहुजन हिताय संघाची 362वी साप्ताहिक सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कार्यावर चर्चा. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की उत्तर नागपूरमध्ये एक मोठा बहुजन हिताय संघ आहे आणि त्याच्या सातत्यानं दर संडेला सभा होत असतात आणि ते नेहमी सातत्यानं बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत सांगण्याचं ते काम करत असतात. अत्यंत त्यांची महत्त्वाच्या मिटिंगा होत असतात. जिल्ह्यातील 12 मतदान केंद्राचे नेतृत्व असणार महिलांच्या हाती. नागपुरातली बातमी आहे. मतदान केंद्राचे सर्व संचालन करणार स्त्री शक्ती. नागपूरला जे आता इलेक्शन आहे त्याच्यामधल्या 12 मतदार केंद्राला सर्व मुख्य स्त्रिया दिलेल्या आहेत. आज त्याच्या शेजारी आमचे स्नेहल एस लोखंडे यांच्या वाढदिवसानंतर हार्दिक शुभेच्छा. बहुजन सौरभकडनंही त्यांना अनेक शुभेच्छा. एक जाहिरात आलेली आहे अतुल देऊळकर यांची, संचालक सामान्य फाउंडेशन, त्यांना पाहिजे आहेत. आसान्या फाउंडेशनमध्ये कमवा आणि शिका योजनेअंतर्गत आसान्या कार्यालयावर वाचनासाठी नागपूर व चंद्रपूर येथे पार्ट टाईम काम करणारे मुलं मुली पाहिजेत. ज्या लोकांना कुणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवरती करावा किंवा बहुजन सौरभच्या कार्यालयातही तुम्ही जर कार्य केलं तरी बरं आहे. या अनुषंगाने आम्हालाही बहुजन सौरभच्या यूट्यूब चॅनलसाठी काही लोक पाहिजे आहेत. पार्ट टाईम आहे, 1-1.5 तासाचं काम आहे. ज्या कोणी लोकांना फायनान्शियली अडचण असेल, काही होतकरू मुलं असतील आणि ज्यांना थोडासा इंटरेस्ट असेल तर आम्ही 1-2 दिवसात शिकवू आणि त्यांनाहीसुद्धा आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये काम करण्याची आम्ही एक संधी देण्याचा एक आमचा निर्धार आहे. बघूया आपण जर तुमचे अर्ज आले आणि चांगलं असलं तर आम्ही निश्चितच त्याच्यावरती विचार करू. आजचा अग्रलेख हा अत्यंत महत्त्वाचा आहे. काल मी रात्रीच 11 वाजता वाचून काढला. लोकरूपी मैदान आणि निवडणूकरूपी स्पर्धा. ही जी स्पर्धा आहे तुम्ही वाटेल लोक त्या ज्या पद्धतीने उत्साहाने भाग घेतात, परंतु तुमचं भाग्य मात्र EVMमध्ये लपलेलं आहे. काय निघेल EVMमधनं आणि कोण त्याला हॅक करतायत याच्यावरनं अत्यंत महत्त्वाची ती बाब आहे आणि त्याच्यावरती हा अग्रलेख आज आमचा. जीवनातील अंतिम सत्याची तीन स्थानके. एक बाबाजी हुके नवी मुंबई यांचा हा लेख आहे. एक सुंदरसा लेख. स्टीवन जॉन्स हे भारतातले एक अत्यंत मोठे जगातले मोठे एक श्रीमंत होते आणि श्रीमंतीच्या ह्याच्यात आणि त्यांची 56व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यावेळेस मृत्यूच्या वेळेस ते विचारत होते की मी काय गमवलं, माझ्याकडे लोक नाही. जरी आज सर्व काही जे होतं माझ्याकडे त्याच्यापेक्षा मी फक्त वाढ केली. जिथे माझी 1 लाखाची कार येत होती तिथे मी 1 करोडची घ्यायला लागलो. 10 लाखाचा बंगला होता मी 10 करोडचा घ्यायला लागलो. याच्यापेक्षा माझ्याजवळ काय पैसा आला तरी मी काय. पण आज शेवटी माझी ज्यावेळेस शेवटच्या क्षणी माझी जी दशा होत आहे, ज्या पद्धतीने होत आहे, पैसा मला वाचवू शकत नाही. सुंदर
सुंदरसा आहे, सर्व लोकांना एक चांगला संदेश देणारा लेख आज आमच्या मित्र बाबाजी हुलेनी नवी मुंबईच्या यांनी केलेला आहे. आज उमेदवार हात जोडतोय बघ अलीकडे तुम्हाला अविनाश टिपले यांचा लेख. आज इलेक्शनचं वारं सुरू झालेलं आहे, जिकडे तिकडे उमेदवार तुम्हाला हात जोडत आहेत, तेच हात 5ही वर्ष जोडावे अशी आमची इच्छा आहे. लोकांनी आपल्या जास्तीत जास्त कामामध्ये सहभाग घ्यावा, तरच त्या कुठेतरी देशाचं काहीतरी भलं होण्याची हे आहे. महाकाल्यायन हे भगवान बुद्धाच्या काळातील एक हे आहे. एक अनित राजा एक पुरोहित होते, उज्जैनची बाब आहे. एक सुंदरशी स्टोरी त्यांनी आज लिहिलेली आहे अशोक बोंदाळे यांची. एक पुरोहितमध्ये काम करत असताना राजा अवंती राजा त्यांना सांगतो की वडीलही त्याचे होते, नंतर ते डेथच्या नंतर ते कंटिन्यू राहिले महाकाल्यान. तर त्यांनी सांगितलं की भगवान बुद्धाच्या ह्याच्यामध्ये जाऊन त्यांना निमंत्रण द्या की तुम्ही आमच्याकडे या. ज्यावेळेस ते तिथे जातात तर ते स्वतः एक भिक्षू होतात आणि त्यांच्यासोबत एक मोठा संच परत येत असतो आणि त्याच्यावरती झालेला जो बदल आणि त्याच्यातली जे काही त्यांनी जो मॅसेज आणलेला आहे तो अत्यंत मार्मिक आहे. अशोक बोंदाडे यांनी फार अत्यंत परिश्रमानं ते लिहिलेलं आहे. तुम्ही निश्चितच वाचण्यात तुम्हाला आनंद होईल. आज बघूया समुत्पाद म्हणजे काय. बुद्धिझममध्ये फार अत्यंत महत्त्वाचा त्याचा हा शब्द आहे आणि आम्हा तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. बुद्धाने केलेले संशोधन काय केलेलं आहे. बुद्धाचं संशोधनच असं होतं की दुःखमुक्तीचा मार्ग काय. मला या दुःखापासून मुक्ती पाहिजे आणि मुक्ती दुसरीकडे कुठेच मिळणार नाही, तुमच्यातच सर्व आहे. आणि हेच संशोधन बुद्धाने अनेक वर्ष तपस्या करून ते शोधलं आणि आम्ही लोक देवात इकडे तिकडे देवळात कुठे ना कुठे याच्यावरती आम्ही दुःख शोधत असतो की बाबा याच्यापासून आम्हाला मुक्ती मिळेल. पण बुद्धाने सांगितलं की नाही, दुःखमुक्तीचा मार्गही तुमच्यातच आहे. म्हणून अष्टांगिक मार्ग, त्रिशरण, पंचशील हे सर्व तुम्हा लोकांना देऊन बाबासाहेब बुद्धांनी सांगितलं की याच्याशिवाय तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्गच नाही. त्याच्यावरती एक सुंदरसा लेख आमच्या मित्रांनी आचार्य भाऊल वासनिक यांचा आहे, वाचनीय आहे. तुम्ही सर्वांनी वाचावा अशी मी तुम्हाला आग्रह करतो आहे. आज आमच्या एक प्रमोद कुमार बोके यांचा सुंदरसा लेख, प्रतिकांच्या राजकारणातून सावध राहणे आवश्यक निश्चितच आहे. ज्या पद्धतीने आता ज्या इलेक्शन सुरू आहे आणि ज्या पद्धतीने सर्व घडामोडी सुरू होत आहेत त्याच्यामुळे प्रेमकुमार बोके यांचा हा लेख अत्यंत मार्मिक आहे, तुम्हा सर्व लोकांना आवडेल. ॲट्रॉसिटी कायद्यातील महत्त्वाची माहिती अनिल वैद्य सातत्यानं देत असतात. आजचा हा 5वा त्यांचा लेख असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहे. हा ज्या लोकांना शक्य होत असेल किंवा अनिल वैद्यांना हे सांगता येईल की तुम्ही हा जो पूर्ण हे जे देत आहे कॉलम वाईज त्याच्यासाठी एखादी पुस्तिका द्या, जेणेकरून प्रत्येकजण तो आपल्याजवळ ठेवेल. आणि पुस्तकातूनच सर्व उतारे आहेत, त्याच्यात वेगवेगळे केस लॉज आहेत, परंतु ते जज असताना त्यांनी जे काही अनुभवलेलं आहे आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या केस लॉज त्यांनी जे दिलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आज बघूया पान 3वरती मायेचा आधार, डॉक्टर शकुंतला शंकरराव खरात. तुम्हा सर्व लोकांना कालच त्याने सांगितले की विलास खरात, जिल्हा सांगली यांनी हा लिहिलेला लेख. शंकरराव खरात बाबासाहेबांच्या सोबतचे स्नेही होते, त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या मिसेस होत्या त्या मेडिकल सायन्समध्ये सर्जन होत्या. परंतु ते सर्व करत असताना बाबासाहेबांची मुवमेंट जे पुढे नेण्यासाठी जे काही त्यांनी कामं केले ते अत्यंत महत्त्वाचं होतं, मोलाचं होतं. म्हणून आज त्यांच्यावरती आधारित एक लेख आम्ही आज छापला आहे विलास खरात यांचा. एक गाव 2 प्रबोधन अनुज झुलके यांचा अत्यंत सामाजिक दृष्टिकोनातनं आणि कशा पद्धतीने बदल होत असतो नागपूर जिल्ह्यातला एक छोटासा प्रसंग त्यांनी तो हा सुंदरसा लेख लिहिलेला आहे. निश्चितच तुम्हाला आवडेल. अशा रीतीने आणि बहुजन सौरभचे आज 4ही पानाचा आज आम्ही सविस्तर आढावा घेतलेला आहे. बंधूंनो, आजचे सर्व व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत, लोकांना सावध करणारे आहेत. तुम्हा सर्व लोकांना वाटलं पाहिजे की जिथे आमचा एखादा जज जेव्हा येतो भूषण गवईसारखा, तर तो मात्र त्याच्यातले बरोबर त्यातले बारकाई सांगतायत आणि निश्चितच आशा ठेवा की या कॉन्स्टिट्यूशनला हात लावण्याची एवढी साधारण लोकांची हिंमत होणार नाही. एक जरी आमचा माणूस तिथे असला तरी तो फार मोठा माणूस आहे, एवढंच बोलतो. आणि या तुम्हाला जेवढ्या लोकांना शेअर करता येईल, ज्या लोकांना आमचा यूट्यूब शेअर करता येईल, PDF शेअर करता येईल, त्या त्यांनी सातत्यानं करत राहावं, एवढी तरी तुमच्याकडनं एवढी सहज आशा करतो मी. आणि इथेच थांबतो. भेटूया उद्या
तोपर्यंत जय